20 वर्षांनी लहान अक्षय जवळकर सोबत प्रेम प्रकरण, मोहिनी मामीचं पितळ उघडं पडलं. महाराष्ट्रातील भाजपचे विधान परिषद सदस्य योगेश टिळेकर यांच्या मामाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी खळबळजनक खुलासा केला आहे. योगेशचा मामा सतीश वाघ यांचा मृतदेह 9 डिसेंबर रोजी यवत येथे पुणे-सोलापूर महामार्गालगत आढळून आला होता. त्यांचा मृतदेह कारमध्येच पडला होता आणि त्यांचे अपहरण करून सुमारे 40 किलोमीटर अंतर दूर त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आता पोलिसांनी सतीश वाघ यांची पत्नी मोहिनीला अटक केली आहे. मोहिनीने 55 वर्षीय सतीश वाघ यांची हत्या केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अनैतिक संबंध जपण्यासाठी मोहिनीने हत्या केली. तपासाच्या आधारे पोलिसांनी सांगितले की 48 वर्षीय मोहिनीचे 29 वर्षीय अक्षय जवळकर सोबत अनेक वर्षापासून अनैतिक संबंध होते. त्यामुळे दोघांनी मिळून सतीश वाघ यांची सुपारी देऊन त्यांचा खून केला. अक्षय जवळकर हा उपरी सतीश वाघ यांच्या घरात भाड्याने राहत होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. या दरम्यान पत्नी मोहिनी आणि अक्षय यांच्यात प्रेम संबंध निर्माण झाले. दोघांच्या वयात सुमारे 20 वर्षाचा फरक होता. त्यानंतरही त्यांचे अवैध संबंध सुरूच होते. या संबंधाची माहिती सतीश यांना समजतात ते संतापले. त्यांनी अक्षय जवळकरला खोली रिकामी करायला लावली. त्यानंतरही तो पत्नीच्या संपर्कात राहिला. दोघांमध्ये बोलणे आणि भेटीगाठी सुरूच होत्या. याबाबत सतीश वाघ यांना पुन्हा समजलं. त्यांनी आक्षेप व्यक्त केला. त्यामुळे मोहिनीने त्यांना मार्गावरून हटण्याचा निर्णय घेतला. अक्षय जवळकरला सतीश वाघला मार्गातून हटवण्याचे सांगितले. मोहिनीच्या सांगण्यावरून अक्षयने सतीश वाघच्या नावाने 4 जणांना 5 लाखाची सुपारी दिली होती. या 4 नराधमांनी सतीश वाघ यांचे अपहरण करून त्यांची हत्या केली. अपहरणाच्या ठिकाणापासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर त्यांचा मृतदेह आढळून आला. पुण्यातील शेवाळवाडी चौकाजवळ त्यांचे अपहरण करून त्यांना कारमधून नेण्यात आले. एसीपी क्राईम शैलेश बलवडे म्हणाले, 48 वर्षीय मोहिनी वाघना बुधवारी अटक करण्यात आली. तिने पतीच्या हत्येचा कट रचल्याचे काही पुराव्यावरून आम्हाला समजले. तपासादरम्यान मोहिनीने तिचा जुना भाडेकरू अक्षय जवळकरला याला सतीश वाघचा खून करण्यास सांगितल्याचे स्पष्ट झाले. यानंतर अक्षयने हत्येसाठी अन्य 4 जणांना 5 लाखाची सुपारी दिली आहे. ते म्हणाले की जवळकर यांचे कुटुंब अनेक वर्षापासून सतीश वाघच्या घरात भाड्याने राहत होते. दरम्यान मोहिनी आणि अक्षयमध्ये नाते निर्माण झाले. या मुद्द्यावरून सतीश वाघ यांनी मोहिनीला अनेकदा मारहाण केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मोहिनी वाघ आणि अक्षय व्यतिरिक्त पोलिसांनी पवन श्याम सुंदर शर्मा, नवनाथ अर्जुन गुराळे, अतिश जाधव आणि विकास सीताराम शिंदे यांना अटक केली आहे. या प्रकरणात आश्चर्याचे कारण म्हणजे मोहिनी अक्षयपेक्षा 20 वर्षांनी मोठी होती. त्यानंतरही दोघांमध्ये अवैध संबंध निर्माण झाले.